आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर अनिल हिरूर, माननीय प्रांत संघचालक जी, माननीय विभाग संघचालक जी, माननीय जिल्हा संघचालक जी, उपस्थित नागरिक सज्जन, माता भगिनी आणि आत्मीय स्वयंसेवक बंधू, उत्सवप्रियता हा आपल्या देशात लोकांचा स्वभाव आहे. वर्षाचे सर्व दिवस कोणचं ना कोणचं पर्व असतं आणि आपापल्या घरी आपण ते साजरं करतो. आणि वर्षातनं 10, 12, 15 वेळा त्या दिवशीचं पर्व हे आपण समाज म्हणून साजरं करतो. अशी परंपरा चालत आलेली आहे. संघाच्या कार्यपद्धतीमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय आशयाच्या दृष्टीने उपयुक्त अशी 6 पर्व निवडून त्यांचे उत्सव आपण साजरे करतो. वर्षप्रतिपदा, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी, संक्रांती आणि हिंदू साम्राज्य दिनोत्सव, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस. याच्यातले काही उत्सव हे यापूर्वी त्यातल्या सामाजिक आणि राष्ट्रीय आशयाच्या दृष्टीने प्रचलित नव्हते. आज ते तसे प्रचलित झालेले किंवा होताना दिसत आहेत. याच्या मागे अनेक इतर प्रयत्नांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्नही कारणीभूत आहे. पण आजचा हा संक्रांतीचा कार्यक्रम हा आपल्या देशामध्ये पूर्वीपासून एक सामाजिक पर्व म्हणूनच प्रचलित आहे. आणि या 6ही पर्वांमध्ये त्यातला सामाजिक राष्ट्रीय आशय लोकांच्या स्मृतीतून लुप्त झालेला नाही. जास्तीत जास्त लोकांना त्याची आठवण आहे असं जर कोणतं पर्व असेल तर ते हे संक्रांतीचं पर्व आहे. सगळे लोक सांगतात की तिळगुळ द्यायचा असतो. तीळ हे स्नेहाचं प्रतीक आहे. तिळाचं तेल निघतं. तेलाला संस्कृत शब्द स्नेह हाही आहे. आणि या स्नेहाचं आदानप्रदान सतत चालत राहावं म्हणून मधुर व्यवहार आवश्यक असतो. त्या मधुर व्यवहाराचं प्रतीक म्हणून तीळ आणि गुळ असं आपण एकमेकांना देत असतो. घरी आलेल्यांना देत असतो, घरी जाऊन देत असतो. आणि त्याच्या पाठीमागे ही मधुर व्यवहार आणि स्नेहाचं वातावरण ही तत्व आहे. ते बहुतांश लोकांना माहीत असतं. पण याची सांगड मकर संक्रांतीशी घातल्या गेलेली आहे आपल्या परंपरेत. ज्या वेळेला एक परिवर्तन येत असतं, ऋतूमध्ये परिवर्तन येतं. हाडापर्यंत पोहोचून हाडंसुद्धा गोठवून टाकून माणसांना निष्क्रिय करणारी थंडी हळूहळू जायला सुरुवात होते. मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे या पट्ट्यात कदाचित ते जाणवणार नाही, कारण इथे थंडी तशी पडतच नाही. पण आपल्या देशातल्या पुष्कळ भागामध्ये निदान 3-4 दिवस का होईना अशा थंडीचा अनुभव सगळ्यांना येत असतो. आणि म्हणून कधी हा हिवाळा जातो आणि पुन्हा सूर्यदर्शन होतं, ऊन तापतं, याची वाट लोक पाहत असतात. परिवर्तनाची अपेक्षा प्रत्येकालाच असते. उन्हाळा चांगला तापायला लागल्यानंतर लोक पावसाची वाट पाहतात.
पाऊस भरपूर झाल्यानंतर तो केव्हा थांबेल याची वाट पाहतात. त्यानंतर जी थंडी येते त्याचा काही दिवस आनंद घेऊन नंतर पुन्हा ती थंडी कधी जाते याची वाट पाहतात. आणि निसर्गही आपलं हे परिवर्तनाचं चक्र अव्याहत सुरू ठेवत असतो. मकर संक्रमण हा अशा परिवर्तनाचा दिवस आहे. त्या परिवर्तनाला आपण संक्रांती म्हणतो, क्रांती म्हणत नाही. कालच एका संत पुरुषांच्या आश्रमामध्ये मकर संक्रांती निमित्त तिथे जो कार्यक्रम होतो असतो त्याच्यात सहभागी व्हायचा प्रसंग आला. आणखीनही लोक होते. संघाचा विरोध करणारा वर्ग जो असतो तो दिसतो. त्याचे नेते म्हणणारेही एक दोन लोक होते, त्यांचीही भाषणं झाली. त्या भाषणात त्यांनी जो विषय मांडला, माझ्या अगोदर त्यांची भाषणं झाली, माझी काही त्यांच्याशी चर्चा झाली नव्हती, पण त्यांनी जो विषय मांडला की जगाला परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि आता जग असं मानतं की हे परिवर्तन भारतातून सुरू झालं पाहिजे, त्याच्यामुळे भारताला परिवर्तनाची आवश्यकता आहे. पण परिवर्तन हे क्रांतीतून येत नाही. क्रांतीतून वरवर एक लाट येऊन बदलल्यासारखं दिसतं, पण पुन्हा पहिल्यांदासारखं होतं. क्रांती ही विजेसारखी असते. क्षणभर लख्ख चमकते, असं वाटतं की सगळीकडे प्रकाशच प्रकाश आहे, पण तो क्षण संपताच वीज लुप्त होऊन जाते आणि पहिल्यापेक्षा जास्त अंधार पसरतो. खरं जर परिवर्तन यायचं असेल तर ते संक्रांतीनी झालं पाहिजे. संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती. आणि त्या क्रांतीची सुरुवात ही स्वतःपासून होते, स्वतःच्या घरापासून होते आणि स्वतःच्या गावापासून होते. हा त्यांनी मांडलेला विषय मी तुम्हाला सांगतो आहे. 1925च्या विजयादशमीपासून संघ समाजामध्ये हेच सांगत असतो आणि नुसतं सांगत नसतो, तर अशा सम्यक क्रांतीची सुरुवात स्वयंसेवक स्वतःच्या जीवनापासून, स्वतःच्या घरापासून आणि स्वतःच्या गावापासून करतील अशी त्यांची तयारी संघाच्या शाखामध्ये, संघाच्या कार्यपद्धतीतून होत असते. संघ जेव्हा सुरू झाला तेव्हा हा विचार ऐकून लोक हसत असत. संघाची काही प्रतिष्ठा नव्हती, संघाचं काम मोठं नव्हतं, संघाचे कार्यकर्ते सुद्धा अनुभवी परिपक्व वयाचे असे नव्हते, तरुण किशोर होते. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार हे काही फार मोठे प्रसिद्ध देशभर असलेले असे नेते नव्हते. कोणचंही काम व्हायचं म्हटलं तर त्याला आर्थिक आधार भक्कम पाहिजे असं म्हणतात. तो आर्थिक आधार त्यांच्याजवळ नव्हता. आजही तो संघाजवळ नाही. संघ स्वयंसेवक चालवतात. संघाला जे काही आर्थिक आवश्यकता संघाची असते ती संघाचे स्वयंसेवकच पुरी करतात. ते जेवढं करतात तेवढ्याच संघाचं काम चालवावं लागतं. साधारणतः मार्च महिन्यानंतर पुढे गुरुदक्षिणा होतपर्यंत, जुलै ऑगस्टपर्यंत पैशाची, ज्याला आपल्या लोकांच्या चालू भाषेमध्ये कडकी म्हणतात, तशीच असते. अजूनही तसंच आहे. आता स्वयंसेवकांची संख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळे पूर्वी जसं उपाशी राहून काम करावं लागत असे तसं आजकाल करावं लागत नाही, एवढाच फरक आहे. प्रचार प्रसिद्धीचं काही बळ पाठीमागे नाही आणि संघाच्या कार्यपद्धतीमध्ये प्रचाराची पद्धत वेगळी आहे. ती माध्यमातून होत नाही. मनुष्य मनुष्याकडे जातो, घरोघर जातो, दारोदार जातो आणि हृदयाच्या भाषेत गोष्ट सांगतो आपली. प्रचार प्रसिद्धीचं युग आहे, परंतु संघाच्या स्वयंसेवकांची जडणघडण ठीक व्हावी म्हणून त्यापासून त्यांनी दूर राहावं असा प्रयत्न संघाचा असतो.
सत्ता तर संघाच्या पाठीमागे कधीच नव्हती. आणि सत्तेची जी चौकट झाली आहे त्याच्यामध्ये संघाचे स्वयंसेवक जरी तिथे जाऊन बसले तरी त्यामुळे संघाच्या कामाला काही हातभार लागेल असं मुळीच होणार नाही. हा, संघाच्या मार्गातले कंटक काही प्रमाणात कमी होतात हा अनुभव आहे. पण संघाचं काम आहे स्वयंसेवकच आपल्या परिश्रमाने वाढवतात. असं असताना उपेक्षा विरोध या सर्वांवर मात करून संघ पुढे चालतो. याचं कारण काय? तर संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार हे ज्या कागदांवरून आपली पत्र पाठवत असत त्या कागदांच्या शिरोभागी एक ओळ छापलेली असे, क्रिया सिद्धीस सत्वे भवती महताम नोपकरणे. मोठी मोठी कामं साधनांच्या भरोशावर नाही, तर जो कार्यकर्ता आहे त्याच्या स्वत्वाच्या भरोशावर, त्याच्या सत्वाच्या भरोशावर पूर्ण होतात. आणि ही ओळ जेव्हा आपण वाचतो तेव्हा याच्या पाठीमागच्या 3 ओळी आपल्या लक्षात येतात. त्या मकर संक्रमणाशी संबंधित आहेत. या ओळींनी समाप्त होणारे 5 श्लोक मला माहिती आहेत. त्याच्यातला पहिला हा संक्रमणाशी संबंधित श्लोक आहे. रथस्येकम चक्रम भुजगयमिताः सप्ततुरगाः. किती कठीण काम आहे एका चाकाचा रथ चालवायचा. आठ चाकं असलेले डंपर त्यांचे सुद्धा अपघात होतात, पण एका चाकाचा रथ चालवायचा. आणि तो रथ चालवण्याकरता 7 घोड्यांना सापाच्या लगामाने नियंत्रित करायचं. रस्ता नाहीच आहे, खराब रस्ता सुद्धा नाही, निरालंबो मार्ग, हा अधांतरित चालवायचा. आणि चालवणारा सारथी कसा आहे? तो पांगळा आहे. चरण विकलस सारथिरपी. इतक्या अडचणी आहेत. रथस्येकम चक्रम भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालंबो मार्गः चरण विकलस सारथिरपी. हा डाटा जर एखाद्या कॉम्प्युटरमध्ये आपण फीड केला तर तो म्हणेल की मग तुम्ही चालूच नका, कारण चालणं अशक्य आहे. पण तरी आपण काय पाहतो? रवीर यात्ते वांत प्रतिदिनमपारस्य नभसा. ज्या नभाचा, स्पेसचा काही पार नाही त्याच्यामध्ये रोज नियमित सूर्य परिक्रमा करतो. कारण काय? क्रिया सिद्धीस सत्वे भवती महताम नोपकरणे. सूर्याचं ते सत्व आहे, सूर्याचं ते सामर्थ्य आहे. सर्व प्रकारच्या विपत्ती अडचणी यांना मुळीच दाद न देता आपलं कर्तव्य निरंतर सतत सूर्य करत राहतो. म्हणून दरवर्षी संक्रांत येते, दरवर्षी उष्णता वाढते, थंडीत गोठून आपल्या घरात दुलया ओढून पडलेली माणसं बाहेर येऊन कामाला लागतात. कामाचा वेळ मोठा होतो, दिवस मोठा होतो. आणि एकदम 13 जानेवारीपर्यंत थंडी होती आणि 14ला पळून गेली असं होत नाही. हे हळूहळू होतं, तिळतिळ. याचं कारण कार्यकर्त्याचं सत्व आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. माझ्या अगोदरच्या त्या 2 वक्त्यांनी कालच्या कार्यक्रमात जे सांगितलं तशी खरोखरच जगाला परिवर्तनाची अपेक्षा आहे. पण जगाला आता मार्ग सापडत नाही. 2000 वर्ष जग सर्व प्रकारच्या प्रयोगातून जाऊन चुकलेलं आहे आणि आपण चुकलेलो आहोत हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. काहीतरी अपुरेपणा आपल्या सगळ्या विचारात आहे. आणि म्हणून जगातले सगळे विचारवंत आता समग्र एकात्म विकास अशा गोष्टी करायला लागलेल्या आहेत. प्रकृती मित्र बनणारा विकास अशी चर्चा करायला लागलेल्या आहेत. खरा विकास कोणचा याचा पुनर्विचार करायला लागलेले आहेत. आणि सगळे प्रयोग अपयशी झाल्यानंतर आता त्यांना वाटतं की एक नवा यशस्वी प्रयोग करून सुखी सुंदर जग उभं करायचं असेल
तर भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या विचारांची बीज घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, त्या मूल्यांचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही. असं जगातल्या सगळ्या विकसित देशांना लक्ष्मीनी सुद्धा हेवा करायचा असं वैभव भोगल्यानंतर वाटतं. आणि म्हणून भारतामध्येही एका परिवर्तनाची अपेक्षा आहे. जगाची ही अपेक्षा पूर्ण करू शकणारा भारत अजून उभा राहिलेला नाही. स्वातंत्र्यानंतर 67 वर्ष झाली तरी. कारण आपणही आपल्या विचारांच्या आधारावर प्रयोग केलाच नाही. आपण याची ना त्याची नक्कल करत राहिलो आणि अजूनही ती नक्कल करण्याची प्रवृत्ती काही कमी झालेली दिसत नाही. नक्कल चालत नाही, ती यशस्वी होत नाही, फलप्रद होत नाही. म्हणून मग त्याची प्रतिक्रिया होते आणि प्रतिक्रियेत एखादी वीज चमकते आणि आपल्याला वाटतं प्रकाश आला. मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो तेव्हा आणीबाणी लागली. परिस्थितीच्या प्रतिक्रियेतूनच आणीबाणी लागली आणि आणीबाणीच्या प्रतिक्रियेतूनच ती उठली. आणि त्या प्रतिक्रियेच्या वेळेला जयप्रकाश नारायणांचं नाव सगळीकडे गाजत होतं आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं, आम्हालाही वाटत होतं, अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश, अशी त्यावेळची आमची घोषणा असायची. त्यांनी आपलं काम केलं प्रामाणिकपणाने, निस्वार्थ बुद्धीने, तनमन धनपूर्वक सगळं जीवन खर्ची घालून त्यांनी आपलं काम केलं. त्याला लोकांचाही चांगला पाठिंबा मिळाला आणि एक वरवरचं परिवर्तनही झालं. परंतु ती वीज लुप्त झाल्यानंतर जो अंधार पसरला तो पूर्वीच्या अंधारापेक्षाही गडद होता, असाच आपला सगळ्यांचा अनुभव आहे. असं स्वातंत्र्यानंतरही आपल्या देशामध्ये दोनदा तीनदा झालेलं आहे. आणि म्हणून मुळात आज विचार करायची जरूर आहे की हे परिवर्तन कसं येईल. ते वरवरचं न राहता स्थायी आणि मुळातलं परिवर्तन कसं असेल. पुन्हा एकदा त्या श्लोकाचा विचार करा आपण. सूर्य प्रतिदिन इकडून तिकडे जातो म्हणून परिवर्तन येतं असं आपण म्हणतो. परंतु आपल्याला माहिती आहे की सूर्य कुठेच जात येत नाही. सूर्य आपल्या जागी आहे, स्थिर आहे. आपण फिरतो आणि त्या फिरण्याच्या क्रमात आपण सूर्याकडे उन्मुख होतो. सूर्याकडे उन्मुख झाल्यावर ज्या ठिकाणी जास्त प्रकाश, जास्त ऊर्जा मिळेल अशा गोलार्धात आपण जातो विश्वाच्या. म्हणून ऋतू परिवर्तन अनुभवाला येत. निसर्ग क्रमानुसार पृथ्वीचा कल बदलला की त्या परिवर्तनाची तीव्रता त्या बदललेल्या कलाप्रमाणे कमी जास्त होत असते. सूर्य स्थिर आहे, तो प्रकाश देतो आहे, तो ऊर्जा देतो आहे, तो सगळ्यांना देतो आहे. त्याचा प्रकाश आणि त्याची ऊर्जा जास्तीत जास्त मिळेल अशा ठिकाणी त्याच्याकडे उन्मुख होण्याचं काम हे आपल्याला करावं लागतं, पृथ्वीला करावं लागतं. जो असा उन्मुख होत नाही त्याच्या भाग्यात परिवर्तन येत नाही. असं म्हणतात की एकदा शंकर पार्वती सगळ्या जगाचा दौरा करत होते, अंतरिक्षातून, आकाशातून भ्रमण करत. ती सगळी स्थिती पाहून पार्वतींनी शंकरांना विचारलं की कसा तुमचा हो, तुम्ही भक्त काम कल्प द्रुम असं तुम्हाला म्हणतात आणि तुमचा तो एक चांगला भक्त दिसतो आहे पृथ्वीवर, मला काय त्याची अवस्था आहे. वणवण पोटासाठी भटकतो आहे.
निस्सीम भक्त आहे तुमचा. अशा कठीण परिस्थितीतही तुमची भक्ती त्यांनी सोडली नाही. तुमच्यावर भरोसा टाकून तो जीवनातल्या सगळ्या कष्टांना, खडतर अवस्थांना त्याचा सामना करतो आहे. तुम्हाला अजून दया येत नाही. तर शंकरांनी असं म्हटलं की असं पहा की देवाची दया वगैरे ही तर नंतरची गोष्ट आहे. मनुष्य आपल्या कर्मानुसार वागतो, कर्मानुसार जगतो. त्याचं कर्मच तसं आहे, मी काय करू. पार्वतीला काही पटेना, म्हणून मग शंकरांनी सांगितलं बघ आता दारिद्र्य भोगतोय ना तो, तर दारिद्र्य दूर करायचं त्याचं. ठीक आहे. मग एक रत्न, हिरे, माणकं यांनी भरलेलं एक गाठोडं जंगलातून तो माणूस जात होता. तर बरोबर त्याच्या रस्त्यात येईल असं पुढे त्याच्या रस्त्यात शंकरांनी ठेवलं आणि पार्वतीला सांगितलं बघ आता त्याची व्यवस्था केली आहे, तो एकटाच जातो आहे जंगलातून, निर्जन आहे सगळं आणि त्याला एकट्यालाच मिळेल, हा त्याच्या रस्त्यातच ठेवलेला आहे, याच वाटेने त्याला जायचं आहे आणि तिथे तो येईल, त्याला ते दिसेल, तो घेईल, त्याचं दारिद्र्य दूर होईल, मी व्यवस्था केली, आता बघ काय होतं ते. बघायला लागले. तो मनुष्य चालत चालत थोडासा दूर आला, अजून ते गाठोडं एकदम दृष्टीला पडेल इतका जवळ नव्हता. त्यावेळेला त्या माणसाच्या मनात विचार आला की असं तर मी चालतो डोळे उघडे ठेवून, पण डोळे बंद करून मी सरळ चालू शकतो का रस्त्याने, याचा प्रयोग केला पाहिजे. म्हणून त्यांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले, वर एक पट्टी बांधली आणि मग आपल्या रस्त्याने चालायला लागला. जाता जाता नेमका त्या गाठोड्याच्या तिथे तिरपा चालून गाठोडं टाळून पुढे गेला. पुढे जाऊन त्यांनी ती पट्टी काढून टाकली, डोळे उघडले, पाहिलं. त्याला असं वाटलं की ठीक आहे, रस्त्यावर बऱ्यापैकी सरळ आपण चालू शकतो. शंकर पार्वतीला म्हणाले बघ मी व्यवस्था केली. त्यांनी काय केलं? सगळ्या जगाला असं वाटतं की भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये आजच्या परिस्थितीचे उपाय आहेत आणि जर हा भारतवर्ष त्या आपल्या प्राचीन मूल्यांच्या आधारावर आजच्या काळात देशकाल परिस्थितीनुसार सुसंगत जीवन त्या मूल्यांच्या आधारावर उभं करून दाखवेल तर आम्हाला सगळ्यांना एक योग्य मार्ग सापडेल. असं असताना आपण भारतवर्षातले लोक कशाचा विचार करतो, आपण कशाच्या मागे धावतो, आपण कशाकडे पाहतो, आपण कशाच्या मागे गेलं पाहिजे, आपण कशाकडे पाहिलं पाहिजे, याचा विचार आपण केला पाहिजे. हा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की परिवर्तन जे म्हणतात ते काही कोणचं सरकार आणणार नाही, कोणचे नेते आणणार नाहीत. आपल्या देशाची व्यवस्था प्रजातांत्रिक आहे, त्यात नेत्यांना सुद्धा लोकप्रियता जपून ठेवावी लागते. मागे उत्तर प्रदेशामध्ये एका सरकारने सत्तेवर येता क्षणी कायदा केला की कॉपी चालणार नाही परीक्षेत. त्याचा परिणाम असा झाला की पुढे निवडणूक होऊन कॉपी करू न दिल्यामुळे खवळलेल्या तरुण विद्यार्थ्यांनी त्या पक्षाच्या विरोधी काम केलं आणि ते सरकारच गेलं. परिस्थितीत परिवर्तन आणण्याची सरकारची क्षमता फार मर्यादित असते, शक्ती समाजाची असते. समाज जेव्हा मनात निर्धार करून उभा राहतो की हे चांगलं नाही, हे आम्ही बदलवू आणि जसं पाहिजे तसं करू, समाजातल्या व्यक्ती आपल्या व्यवहारात, आपल्या घरात, आपल्या गावात ते वातावरण उत्पन्न करतात, तसं चालायला लागतात. सरकारला, नेत्यांना, पक्षांना त्याचं अनुसरण करावं लागतं. पूजनीय बाळासाहेब असं म्हणायचे की महाभारतात भीष्मांनी असं म्हटलं आहे शांतीपर्वामध्ये युधिष्ठिराला की यथा राजा तथा प्रजा. पण प्रजातंत्राच्या काळामध्ये अर्ध सत्य आहे. प्रजातंत्रामध्ये यथा प्रजा तथा राजा असं होत असतं. आणि म्हणून परिवर्तन पाहिजे असेल तर स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. स्वतःपासून सुरुवात करायची म्हणजे स्वतः काय आहोत ते कळलं पाहिजे. योगायोग असा आहे की या वर्षीची संक्रांत ही या संक्रांत नावाच्या सौर घडामोडीमुळे
स्वामी विवेकानंदांच्या जन्माचं 150वं वर्ष साजरी करणारी म्हणजे 150 वर्षाचा जो समारोह आहे तो त्याचं समापन ठरणारी संक्रांत आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या देशाच्या भाग्याचा आपल्या भविष्यगामी दृष्टीने विचार करून उपदेश जो केला, देशभर भ्रमण करून एक नवी ऊर्जा देशाला दिली. भारताच्या नवोत्थानाच्या सगळ्या धारा त्या ऊर्जेमुळे वाहू लागल्या असं आपण पाहतो. सगळ्यांनाच त्यांचा आधार आहे. सगळेच त्यांचं नाव लावतात, त्यांचं नाव सांगतात. सगळेच म्हणतात आम्ही स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसार चालतो. स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की स्वतःची लाज बाळगू नका. स्वतः जे आहोत ते आहोत. त्या स्वत्वाच्या आधारावरच तुमची प्रगती होईल. ते गोष्ट सुद्धा सांगायची. जंगलामध्ये बकरा मेंढ्या चारणाऱ्या धनगरांना एक वाघाचं पिल्लू मिळालं. त्याच्या आईला शिकाऱ्यांनी मारून टाकलं होतं. याचे डोळेही उघडायचे होते. आई विना ते भुकेनी कणत पडलं होतं. धनगरांना दया आली. त्याला उचलून ते घेऊन गेले, बकऱ्यांमध्ये ठेवलं. बकऱ्यांचं दूध पाजून पाजून मोठं केलं. त्याचे डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं जग कसं आहे. बकऱ्या असतात ज्याच्यात आपण आहोत. कदाचित आपणही बकरीच आहोत. आणि बकऱ्यांचं जीवन ठरलेलं आहे. कळपात राहायचं, एकमेकाला धक्के मारून कळपाच्या बाहेर करायचं, पुन्हा धक्के खाण्याकरता कळपात परत यायचं. कारण बाहेर गेलं की कुत्रे भुंकतात, त्यांना घाबरावं लागतं. त्यांना नाही घाबरलो तरी जे धनगर मालक आहेत ते काठी मारतात मग पाठीत, म्हणून पुन्हा परत यायचं असतं धक्के खायला. जंगलात जायचं असतं, गवत खायचं असतं. आता त्यांनी गवत खाल्लं की नाही माहीत नाही, पण तो त्यांच्याबरोबर जंगलात तर जात असे. असा तो लहानाचा मोठा झाला, तरुण झाला वाघ. स्वतःला बकरी समजून त्या बकऱ्यांच्या कळपात बकऱ्यांचे धक्के खात राहायला लागला. एकदा तो कळप जंगलात चरत असताना तिथे जंगलचा एक वाघ आला. आणि त्या वाघानेही शिकार करण्याच्या उद्देशाने जरा त्या कळपाचं निरीक्षण करणं सुरू केलं. कोणची बकरी अशक्त आहे जिला मी सहज पकडेन आणि मारून खाऊन टाकेन. तर त्याच्या असं लक्षात आलं की तिथे एक चांगला तरुण वाघ आहे. आणि बकऱ्या त्याला घाबरत नाही, त्याला धक्के मारून कळपाच्या बाहेर करतात आणि कुत्री भुंकतात म्हणून तो पुन्हा धक्के खायला कळपात परत येतो. जंगलातला वाघ आपली भूक विसरला. हे काय रहस्य आहे म्हणून त्यांनी त्या वाघाला हाक मारली, म्हणजे गर्जना केली. वाघाची गर्जना ऐकून बकरा सैरावैरा पळायला लागल्या मे मे करत. तो जो बकऱ्यांमधला वाघ होता तोही पळायला लागला. जंगलातला वाघाला त्याच्याशीच काम होतं. त्यांनी झडप मारून त्याचा कान पकडला. तर तो बकऱ्यांमधला वाघ तो थरथर कापायला लागला. तो म्हणा, महाराज मला सोडून द्या, मी अनाथ आहे हो, माझे आईबाप नाहीत, पुन्हा येणार नाही. आमचा कळप इथे आला तरी मी येणार नाही. तो जंगलातला वाघ त्याला म्हणाला, तू तर थरथर कापतोय, डोळ्यात पाणी आलं तुझ्या, भीती वाटते तुला, हे कसं काय, तू माझ्यावर हल्ला कर, नखांनी बोचकार मला, चावे काढ तुझ्या तीक्ष्ण दाताने, हाकलून दे मला, रक्त काढ माझं. तो म्हणाला, नाही नाही नाही, असा अपराध मी कसा करेन, मी फार गरीब माणूस आहे हो, अनाथ आहे, हे बकऱ्यांच्या नादाने येतो मी, पण तुम्ही एकदा जीवदान देऊन पहा, मी पुन्हा तुमचा अपराध करणार नाही. तेव्हा त्या वाघाच्या लक्षात आलं जंगलातल्या की याला तर कळतच नाही हा कोण आहे. पण त्याचं कान पकडून त्याला फरफटत फरफटत एका तलावाच्या किनाऱ्यावर त्यांनी उभं केलं आणि तलावाच्या शांत जलात प्रतिबिंब दाखवलं की पहा, मी तुझा कान पकडून उभा आहे ना इथे, माझं रूप पहा, आपल्या प्रतिबिंबात तुझं रूप पहा, आणि त्या बकऱ्यांचं रूप तू पाहत होतस रोज, ते आठव, तुझं रूप कोणाशी मिळतं, त्यांच्याशी की माझ्याशी. यांनी पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की अरे आपलं तर यांच्याशी रूप मिळतं सगळं. पिवळा रंग आहे, यांच्यासारखेच काळे पट्टे आहेत, मोठ्या मोठ्या मिशा आहेत, त्यांच्यासारखेच लाल लाल डोळे, दात, नख, सगळं काही आहे. त्यांनी भीतभीत विचारलं जंगलातल्या वाघाला, का हो मी वाघ तर नाही? जंगलातला वाघ म्हणाल, तू जरा गर्जना वगैरे करून पहा, डरकाळी जर तुला नाही फोडता आली तर तू कसला वाघ? त्यांनी प्रयत्न केला तर जन्मतः वाघ होता, म्हणून त्याची गर्जना सगळ्या जंगलामध्ये गाजली. आणि ती पहिली गर्जना ऐकल्यानंतर त्या जंगलामध्ये बकऱ्यांनी तर जाऊच द्या, त्यांच्या रखवालदारी करणारे त्यांच्या कुत्र्यांनी आणि धनगरांनी पाय पुन्हा ठेवला नाही.
कारण ते आता जाणायला लागले की त्या जंगलामध्ये आता जो आहे त्या वाघाला माहिती आहे की तो वाघ आहे. ज्या मूल्यांच्या आधारावर जगाची पुनर्रचना यशस्वी होऊ शकते असं जग मानतं, ती आपली मूल्य कोणची? त्या मूल्य समुच्चयाला नाव काय आहे? त्याला हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती म्हणतात. आणि परंपरेने त्याचं रक्षण, संवर्धन, जतन, प्रचार, प्रसार आपल्या देशाने, आपल्या समाजाने केलेला आहे. म्हणून आपल्या समाजाला हिंदू समाज म्हणतात. हिंदू हे नाव पहिल्यांदा नव्हतं, म्हणून आपल्यालाही त्या नावाची, वेगळ्या नावाची जरूर नव्हती. आपण आपली सगळी शास्त्र मानव या नावानेच लिहिली. आपलं धर्मशास्त्रही मानव धर्मशास्त्र म्हणवलं जातं. हिंदू शब्द नव्हता तेव्हा. हिंदू शब्द का आला? या देशावर आक्रमण झाल्यानंतर या देशातले हे विशिष्ट स्वभावाचं पालन करणारे हे लोक हे आमच्यापेक्षा वेगळे आहेत, आम्ही ते नाहोत, हे दाखवण्याकरता आक्रमकांनी पहिल्यांदा आपल्याला हिंदू म्हटलं आणि ते नाव आपल्याला चिकटलं म्हणून ते आपलं नाव आहे. तुमचं माझं नाव हे काय आपल्याला विचारून ठेवलेलं नाही. आईबापांनी लहानपणी ठेवलं नाव, ते पडलं. आता त्याच नावाला आपण ओ देतो. कधी आमच्या नागपूरला प्रतिनिधी सभेची बैठक होते 3 वर्षांनी एकदा. तिथे मी असतोच. तिथे व्यवस्था पाहायला नागपूरचे महानगर कार्यवाही असतात, त्यांचंही नाव मोहन आहे. आणि आपल्या कार्यालयाचं तिथलं जे वाहन आहे ते चालवणारा आमचा सारथी, त्याचंही नाव मोहन आहे. प्रतिनिधी सभेतही आणखीन 5-6 मोहन नावाचे लोक येतात. त्या गर्दीत जर कोणी ओ मोहनजी असं म्हटलं तर ते 5-6 लोक पाहतात. नाही तुम्हाला नाही, त्यांना. अरे पण तुम्हाला नाही, नाव माझंच घेतलं ना तू. आणि असा घोटाळा होतो हे लक्षात घेऊन दुसरं कुठलं नाव घेतील ते तर पाहणार नाही. अहो तुम्हाला हाक मारतो, तुम्ही पाहत नाही. अरे पण माझं नाव नाही घेतलं तू हाक मारताना, तू दुसऱ्याचं नाव घेतलं. माझ्या नावापेक्षा चांगलं दुसरं नाव नाही असं नाही आहे, असतील. पण मला हाक मारायची असेल तर माझ्याच नावाने हाक मारली पाहिजे. हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे, हिंदू समाजाचा देश आहे. आणि हिंदू म्हणजे काय? ते हिंदू म्हणजे मूल्य समुच्चय आहे. हिंदू म्हणजे पूजा नाही. हिंदूंच्या पूजा आहेत, अनेक प्रकारच्या आहेत, अनेक पंथ संप्रदाय, अनेक देवी देवता, निर्गुण निराकार पासून तर ईश्वराला न मानणाऱ्यांपर्यंत सगळे प्रकार इथे आहेत. पूजा पद्धतीचा आणि हिंदू धर्माचा, हिंदू संस्कृतीचा असा संबंध नाही. हिंदूंमध्ये स्वातंत्र्य आहे. जाकी रहे भावना जैसी, प्रभु मुहूर्त तिने देखी तैसी. जे अंतिम आणि शाश्वत सत्य आहे ते एकाच प्रकारचं आहे. त्याला तुम्ही कसे ओळखता हा तुमचा प्रश्न आहे, पण ते एकच आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून धर्माची व्याख्या आपल्या इथे फार पुण्य पर उपकार, पाप पर पीडा. परहित सरिस धर्म नाही भाई, पर पीडा सम नाही अधमाई. धर्माची 10 लक्षणं संस्कृतमध्ये सांगतात, त्याच्यात कुठेही कोणची पूजा पद्धत याचा उल्लेख नाही, कोणचा देव याचा उल्लेख नाही. माणसानी माणसाशी कसं वागावं हे सांगितलं आहे. माणुसकी हाच खरा धर्म मानणारा तो हिंदू. ती या देशाची मूल्य आहेत. आणि या मूल्यांच्या आधारावर हजारो वर्षाचं जीवन आपण उभं केलेलं आहे. या मूल्यांच्या आधारावर ते जीवन सतत चालत राहावं म्हणून पिढ्यानपिढ्या संस्कारातून एक समाजाचा स्वभाव घडण्याची पद्धती अस्तित्वात आली. त्याला आपण म्हणतो संस्कृती. जसा माणसाचा स्वभाव असतो त्याला आपण स्वभाव म्हणतो, जसा समाजाचा स्वभाव असतो त्याला संस्कृती म्हणतात. ती आपली हिंदू संस्कृती आहे. या देशात राहणारे सगळे लोक त्या संस्कृतीसाठी ज्यांनी रक्त सांडवलं, घाम गाळला, अशा आपल्या सगळ्या दुनियेत ज्यांची चरित्र गाजतात अशाच पूर्वजांचे सगळे वंशज आहेत.
आज ते स्वतःला काही म्हणत असत. आम्ही हिंदू नाही असं म्हणणारे सुद्धा हिंदू पूर्वजांचे वंशज आहेत. आणि ही मूल्य व्यवस्था आपण स्वीकारली, अंगीकारली, इतके वर्ष आचरली आणि ती वाढवायचा प्रयत्न आपण करत असतो. याचं कारण आहे की आपल्या या मातृभूमीने आपल्याला हे शिकवलं आहे. सर्व प्रकारच्या प्राकृतिक संसाधनांनी समृद्ध अशी आपली मातृभूमी, तिने आपल्याला शिकवले की अरे बाबा भरपूर आहे, दुसरा कोणी आला तर त्याला जवळ घे, त्याची भाषा विचारू नको, त्याचा पंथ प्रांत पक्ष जात हे सगळं विचारू नकोस, त्याचं त्याच्याजवळ तुझं तुझ्याजवळ, मिळून मिसळून राहा, कारण इथे भरपूर आहे. आपल्या या मातृभूमीमुळे आपला हा स्वभाव असा झाला. त्या मातृभूमीची अखंड तिच्या स्वरूपामध्ये अव्यभिचारी भक्ती करणारा, हिंदू पूर्वजांचा वंशज असलेला आणि या मूल्य व्यवस्थेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे. ती मूल्य व्यवस्था, ती संस्कृती, तो धर्म उदार आहे, तो सगळ्यांचा स्वीकार करतो. तो टॉलरन्सची गोष्ट करत नाही, सहन करण्याची गोष्ट करत नाही. तो सहन नाही, आम्ही सगळ्यांना स्वीकार करतो. स्वीकारामध्ये सहनशीलता आपोआप येते. नुसती सहनशीलता ही अनेक कारणांनी असते आणि ती स्थायी नसते. ठीक आहे, आत्ता आपला जरा पडता काळ आहे त्याच्यामुळे सहन करा, पुढे पाहून घेऊ असाही विचार करून लोक सहन करतात. ठीक आहे, काय बिघडवणार आहे ते राहू दे ना, तिथे त्याच्याला आपलं काम करू दे त्याला, म्हणूनही सहन लोक करतात. ही खरी सहनशीलता नाही. आमची खरी सहनशीलता आहे, आम्ही स्वीकार करतो. रामकृष्ण परमहंसांनी उपासना करून हे सत्य आकळून घेतलं की सगळ्या उपासना एकाच जागी पोचतात. म्हणून उपासना कोणचीही असो, जतो मत ततो पथ, जितकी मतं तितके मार्ग, अशी स्वीकारोक्ती सगळ्यांच्या बाबतीत उच्चारून सगळ्यांना जवळ करणारा, सगळ्या दुनियेत ज्यांचा छळ झाला त्यांना इथे आश्रय देणारा, असा आपला हा परंपरेचा प्रवाह आहे. ती आपली ओळख आहे. ती इतक्या माणसाचं मन गोंधळून टाकणाऱ्या विविधतांनी नटलेल्या आपल्या देशाच्या एकत्वाचं ते सूत्र आहे. आणि सर्व समाजाला एक करून एका ध्येयाकडे वाटचाल करायला लावण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी असल्यामुळे आपल्या देशाच्या पुरुषार्थाचा तो उत्स आहे, उगम आहे, स्रोत आहे. त्याची लाज कशाला बाळगायची? आम्ही आहोत, आम्ही सगळे हिंदू आहोत, आमचं हे हिंदू राष्ट्र आहे, त्याची आज जगाला आवश्यकता आहे. ते हिंदू राष्ट्र परमवैभव संपन्न करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते परमवैभव संपन्न करायचं असेल तर आम्हाला त्याची योग्यता प्राप्त केली पाहिजे. आमच्या स्वतःपासून, आमच्या घरापासून, आमच्या गावापासून आम्ही त्या योग्यता अर्जनाची सुरुवात करू. आमची ती परंपरा आम्हाला सांगते की जो स्वतःसाठी जगतो तो जगत नाही, जो परोपकारासाठी जगतो, दुसऱ्यांसाठी जगतो, तो खरा जगतो. बाकी सगळे जिवंत मुडदे आहेत. विवेकानंदांचं वाक्य आहे. दक्ष म्हटलं की दक्ष करायचं, आराम म्हटलं की आराम करायचं. रोजच्या शरीर मन बुद्धीच्या ज्या व्यायामाने जगाचे व्यापार विसरून 1 तास फक्त आपली मातृभूमी, आपले महापुरुष, आपली संस्कृती, आपला धर्म या वातावरणात घालवल्याने अशा प्रकारचा माणूस उभा होतो याची वेगळी साक्ष द्यायची आज जरूर नाही. सगळं जग हे म्हणताय. आता उणीव कशाची आहे? उणीव फक्त एका गोष्टीची आहे. संघ पहिल्यापासून असं म्हणतो की हे काम ठेक्याने देऊन होत नाही. एखाद्या पक्षाला, एखाद्या नेत्याला, एखाद्या विचारधारेला तुम्ही आपला ठेका दिला, समाजाचं ती भाग्य बदलवू शकत नाही, कारण ही सगळी समाजाची अपत्य आहेत. बाप मुलांना मोठं करतो, मुलगा बापाला मोठं करत नाही. समाज हा सगळ्यांचा बाप आहे. त्या समाजाचं हित करण्याकरता समाजाला तयार होऊन उभं राहावं लागतं.
आणि आपल्याला पाहिजे तसं सरकार, आपल्याला पाहिजे ते नेते आणि आपल्याला पाहिजे ती व्यवस्था उभी करावी लागते. आपल्याला काय पाहिजे हे कळणारा समाज पाहिजे. काय असल्याने आपलं खरं हित होणार आहे हे कळणारा समाज पाहिजे. ते कळण्याचं वातावरण समाजात उभं होण्याकरता गावागावात आणि गल्ली गल्लीमध्ये शुद्ध चारित्र्य संपन्न, सामर्थ्यवान, निर्भय, सगळ्या समाजाला आत्मीयतेच्या दृष्टीने, एकतेच्या दृष्टीने पाहणारे आणि आपल्या शीलानी सगळ्या समाजाचा विश्वास अर्जित करणारे 5